नमस्कार, माझे नाव राजाराम तुकाराम गुरव. मी महालक्ष्मी मंदिराजवळच असणारा स्वप्नेश्वर मंदिर फार प्राचीन पुरातन आहे त्या मंदिराची पूजा करतो. हे मंदिर स्वप्नेश्वर महादेव मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे आणि याच्यामध्ये लोकांना मनामध्ये येणारे जे वाईट विचार आहेत, स्वप्नामध्ये येणारी जी भीती आहे, त्या भीतीतून मुक्त करणारा असा हा स्वप्नेश्वर महादेव आहे. महालक्ष्मी मंदिराजवळच विद्यापीठ हायस्कूल आहे. त्या विद्यापीठ हायस्कूलच्या प्रांगणातच हे स्वप्नेश्वर महादेवचं मंदिर आहे. या मंदिरामध्ये अनेक छोट्या छोट्या मूर्ती आहेत. एक हनुमानाची मूर्ती आहे, त्या ठिकाणी अन्नपूर्णा देवी मूर्ती आहे, गरुडाची मूर्ती आहे, एक विरगळ आहे. फार प्राचीन काळापासून या मंदिराचं महत्व आहे. इथं पौर्णिमेला प्रत्येक सोमवारी पूजा चांगली मानली जाते. प्रदोषकाळी सुंदर अशी पूजा मानली जाते. स्वप्नामध्ये लहान मुलांना भीतीदायक स्वप्न पडत असतात आणि त्यामध्ये मुलं दचकून घाबरतात. अशा वेळी या महादेवाचं दर्शन घेऊन एक मुलांना तिथे येऊन नमस्कार केला, एखादा नारळ अर्पण केला तर ती मनातली स्वप्न, त्यांच्या भीती दूर होत असते आणि माणसाच्या मनातल्या इच्छा पूर्ण करणारा, मग चांगली असो भीतीदायक असो, ती संपूर्ण पूर्ण करणारा असा हा स्वप्नेश्वर महादेव आहे. याचा उल्लेख करवीर महात्म्यामध्ये सुद्धा आहे की महालक्ष्मी मंदिरा शेजारीच हे प्राचीन काळापासूनच मंदिर आहे की मनामध्ये येणारी भीतीदायक स्वप्न दूर करणारा असा हा महादेव आहे आणि याचं दर्शन घेतल्यानं लोकांच्या मनातले असणाऱ्या भीती त्या दूर होत असतात.